नमो शेतकरी महासन्मान योजना या योजनेचा जो हप्ता आहे म्हणजे 9वा हप्ता, हा हप्ता आपल्याला प्रचंड दिवसापासून मिळालेला नाही। खरं तर या हप्त्याचा कालावधी पण उलटून गेलेला आहे। असं नाही की आणखी नमो शेतकरी महासन्मानचा 9व्या हप्त्याचा कालावधीच भरला नाही त्यामुळे कदाचित हप्ता मिळालेला नसेल, असं नाही आहे। कालावधी हा प्रचंड पुढे गेलेला आहे आणि तरी देखील आपल्याला हा हप्ता मिळालेला नाही। त्यामुळे मागच्या वेळेस पण असंच झालं बघा, 8व्या हप्त्याच्या वेळेस 7वा हप्ता मिळाला आणि 8वा हप्ता मिळायच्या वेळेस काय झालं की बरेचशा शेतकरी मित्रांना वाटलं की आता ही योजना बंदच झाली। मग त्याच्यानंतर बघा 8व्या हप्त्याचं वितरण झालं म्हणजे मागच्या महिन्यामध्ये, मार्च महिन्यामध्ये, आणि खरं तर ते वितरण अगोदर व्हायला पाहिजे होतं, ते पण खूप उशिरा झालं। आणि त्याच वेळेस माझ्यामध्ये एकंदरीत दोन्ही हप्ते एकत्र द्यायला पाहिजे होते, 8वा आणि 9वा। आणि असं का बोलतोय मी आता तेही मी तुम्हाला सांगतो। पण एकंदरीत आपल्याला ह्या नमोचा जो काही हप्ता आहे म्हणजे 9वा हप्ता, तर हा अजूनही आपल्याला प्राप्त झालेला नाही। याचा जो GR आहे तो पण आलेला नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यासाठी लागणारा जो निधी आहे तो देखील मंजूर झालेला नाही। राज्य शासनाने अजूनही नमोच्या हप्त्याच्या संदर्भात GR पण अजून काढला नाही, म्हणजे 9वा हप्ता म्हणतोय मी। त्यानंतर बघा मंजुरी ही निधीला मिळालेली नाही आणि एकदा मंजुरी मिळाली तर तुम्हाला माहिती आहे GR हा एका दिवसामध्ये येतो आणि लगेच मग पुढे वितरण पण 2-3 दिवसामध्ये होतं। मागच्या वेळेस जवळपास एक आठवडाभराचा कालखंड लागला होता GR आल्याच्या नंतरची घटना सांगतोय 8व्या हप्त्याच्या संदर्भात। आणि एक दुसराही प्रश्न असा असतो नेहमीच हा नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी असतं, कारण की आपल्या राज्य सरकारने जी ही योजना आणलेली आहे ती केंद्राच्या योजनेच्या धर्तीवर आणलेली आहे। म्हणजे PM किसानचे जे काही लाभार्थी असतात तर तेच लाभार्थी जे आहेत नमो शेतकरी महासन्मान योजनेचे लाभार्थी असतात आणि ती जी पात्र यादी आहे म्हणजे 22वा हप्ता जो वितरित झाला होता तर ती यादी येणं बाकी आहे। ती यादी जेव्हा येईल तेव्हा ती कृषी विभागाकडे पाठवली जाते आणि मग नंतर कृषी विभाग त्या यादीचा उपयोग करून जो आहे 9वा हप्ता वितरित करतो। पण तत्पूर्वी GR आणायला किंवा ज्या काही तांत्रिक बाबी आहेत त्याला थोडंसं जरा स्पीडनं करायला काय हरकत नाही, कारण की कालावधी खूप पुढे गेलेला आहे। आता मी सांगतो बघा सविस्तर, कारण हे बऱ्याचशा शेतकरी मित्रांना माहीतच नाही। बघा आता इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला ही सांगतो आहे की जर आपण पाहिलं बघा की इथे एक ट्वीट आहे बघा, 7वा आहे बघा 7th इन्स्टॉलमेंट, आणि ही 7th इन्स्टॉलमेंट होती एप्रिल ते जुलैच्या दरम्यान। म्हणजे बघा एप्रिल, मे, जून, जुलै, कारण 4-4 महिन्यांनी 2-2 हजार रुपये मिळतात हे सर्वांना माहिती आहे। म्हणजे एप्रिलचा महिना, एप्रिल ते जून, हे बघा या ट्विटमध्ये सांगितलेलं आहे 7व्या हप्त्याचं जे वितरण झालं होतं तर ते होतं एप्रिल ते जुलैच्या महिन्याच्यासाठी। मग एप्रिलचा 1, मेचा 2 आणि जूनचा 3 आणि जुलैचा 4, म्हणजे एकूण 4 महिन्याच्या कालखंडासाठी झाला होता 7व्या महिन्याचा हप्त्याचं वितरण। मग त्याच्यानंतर 8वा हप्ता कधी मिळायला पाहिजे होता आपल्याला, तर तो नोव्हेंबरपर्यंत मिळायला पाहिजे होता। पण तो नोव्हेंबरला मिळाला का आपला मागचा? नाही, तो हप्ता मिळाला बघा मार्चमध्ये। म्हणजे तब्बल 3 महिन्याचा गॅप पडला बरं का त्याच्यामध्ये। बघा डिसेंबरचा 1, जानेवारीचा 2, फेब्रुवारीचा 3 आणि खरं तर मार्चच्या पण एकदम जे आहे म्हणजे एकदम 20-22 तारखेच्या दरम्यान ह्या हप्त्याचं वितरण झालं होतं। म्हणजे मार्चचा पण त्याच्यामध्ये हप्ता गेलाच समजायचं, पण तरी देखील ढोबळ मनाने 3 महिन्याचा गॅप पडला होता। आणि त्याच प्रकारे आता हा जो आपला 9वा हप्ता आहे तर हा खरं तर आपल्याला मार्च महिन्यामध्येच मिळायला पाहिजे होता। आणि तेच कारण होतं, मी सांगत होतो की 8वा हप्ता आणि 9वा हप्ता एकत्रित द्यायला पाहिजे होता। कारण समजलं का? कारण की मागच्या महिन्यामध्ये मार्च महिन्यामध्येच खरं तर 9वा हप्ता पण मिळायला पाहिजे होता। आणि झाला असं एक बघा, मार्चमध्ये 9वा हप्ता वितरित व्हायला पाहिजे होता। मार्चमध्ये नमोचा 9वा हप्ता वितरित व्हायला पाहिजे होता, पण झाला आहे का? नाही। तर जसा 8व्या हप्त्याला जसा गॅप पडला 2-3 महिन्याचा, तर यावेळेस पण तसं होण्याची शक्यता ही अधिक आहे, कारण एप्रिलचा महिना संपत आलेला आहे। खरं तर आतापर्यंत वितरण व्हायला पाहिजे होतं, एवढा वेळ लागायला नव्हता पाहिजे। त्यामुळे मे आणि जून असे हे 2 महिने याच्यामध्ये कुठेतरी वितरणाच्या संदर्भात जे हालचाली वाढण्याच्या शक्यता आहेत। नाही तर आतापर्यंत वितरण झालं असतं। तरी देखील राज्य शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर नमो महाशेतकरी सन्मान योजनेचा 9वा हप्ता लवकरात लवकर वितरित करावा, कारण की या हप्त्याला लागणारा जो कालावधी दिलेला आहे सरकारने तो उलटलेला आहे। आणि असं असून देखील, पूर्ण झालेला असून देखील या हप्त्याचा अजूनही वितरण झालेलं नाही। त्यामुळे लवकरात लवकर हालचाली वाढवाव्यात व वितरण लवकर करावे। या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात। काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।